तुम्ही कधी विचार केला आहे का की बायबलचा पहिला ग्रंथ आणि शेवटचा ग्रंथ एकमेकाशी कसे जोडलेले ते? पहिला ग्रंथ आहे द बुक ऑफ जेनेसिस म्हणजे उत्पत्ती, जिथे सृष्टीची सुरुवात होते, आणि शेवटचा ग्रंथ आहे द बुक ऑफ रेव्हलेशन म्हणजे प्रगटीकरण, जिथे देव नवीन स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण करतो. उत्पत्तीत जे सुरू होतं ते प्रगटीकरणमध्ये पूर्ण होतं. आज आपण बघणार आहोत देवाने मानवासाठी तयार केलेली संपूर्ण योजना. आज आपण बायबलच्या पहिल्या आणि सर्वात महान सत्याबद्दल बोलणार आहोत, ते म्हणजे सृष्टीची सुरुवात. जगामधले खूप लोक एक प्रश्न विचारतात की हे जग आलं कुठून, आपण कोण आहोत, की मनुष्याला कोण बनवलं, देवाने जग निर्माण केलं का? या सर्व प्रश्नाचं उत्तर आपल्याला बायबलच्या पहिल्या ग्रंथात मिळतं, द बुक ऑफ जेनेसिस. बायबलचं पहिलं वचन सांगतं उत्पत्ती 1:1 सुरुवातीला देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केले. हा एक साधं वाक्य दिसतं, पण यामध्ये संपूर्ण सृष्टीचं रहस्य लपलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की हे विश्व अचानक तयार झालेलं नाही, कोणीतरी महान शक्तीने निर्माण केलं आहे, ते म्हणजे देव, परमेश्वर. जेव्हा देवाने सृष्टी निर्माण केली तेव्हा सर्व काही परिपूर्ण होतं बरं का. बायबल सांगतं की देवाने 6 दिवसामध्ये सृष्टी निर्माण केली. पहिल्या दिवशी देवाने प्रकाश निर्माण केला. उत्पत्ती 1:3 देव म्हणाला प्रकाश हो, आणि प्रकाश आला. हा फक्त भौतिक प्रकाश नव्हता, हा जीवनाचा प्रकाश होता बरं का, लक्ष असू द्या. दुसऱ्या दिवशी देवाने आकाश निर्माण केले. तिसऱ्या दिवशी पृथ्वी, झाडं, वनस्पती निर्माण केल्या. चौथ्या दिवशी सूर्य, चंद्र आणि तारे सर्व निर्माण केले. 5व्या दिवशी पक्षी आणि समुद्रातील प्राणी निर्माण केले. आणि 6व्या दिवशी देवाने पृथ्वीवरील सर्व प्राणी निर्माण केले. पण या सर्वामध्ये एक विशेष गोष्ट होती. देवाने अजून एक महान सृष्टी निर्माण करायची होती, ती म्हणजे मानवाची निर्मिती. देवाची प्रतिमा, सर्व प्राणी निर्माण केल्यानंतर देव म्हणाला, उत्पत्ती 1:26 लिहिलेलं आहे, आपण आपल्या प्रतिमेत, आपल्या स्वरूपात एक मनुष्य निर्माण करू. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे बरं का, लक्ष देऊ नये का. देवाने प्राणी निर्माण केले, पण मानव वेगळं आहे बरं का. मानव फक्त मातीमधून बनलेला नाही आहे, तो देवाच्या प्रतिमेत बनला आहे. उत्पत्ती 2:7 आपल्याला सांगतं देवाने मातीतून मनुष्य निर्माण केला आणि त्याच्या नाकामध्ये जीवनाचा श्वास फुकला. त्या क्षणी माणूस जिवंत झाला बरं का. म्हणजे मानव फक्त शरीर नाही आहे, आपल्यामध्ये देवाचा श्वास आहे. याचा अर्थ आपण देवासाठी तयार केलेलो आहोत. देवाने मानवाला एक सुंदर ठिकाणी ठेवलं होतं, त्याचं नाव होतं एदेनची बाग, द गार्डन ऑफ एदेन. ही बाग इतकी सुंदर होती की तिथं दुःख नव्हतं, आजार नव्हता, मृत्यू नव्हतं, काही प्रॉब्लेम नव्हता. देव रोज आदामासोबत चालत असे, त्याला बोलत असे. आता थोडंसं विचार करा, संपूर्ण विश्वाचा निर्माण करता एका मानवासोबत बोलत आहे, मानवासोबत चालत आहे. ही देवाची मुख्य योजना होती बरं का. एकदा एका मुलाने आपल्या वडिलांना प्रश्न विचारला, बाबा देवाने मला का निर्माण केलं? वडील हसले आणि म्हणाले, कारण देवाला तुझ्यावर प्रेम करायचं होतं, म्हणून तुला निर्माण केलं. ही गोष्ट खोल आहे मित्रांनो. देवाने मानवाला कामासाठी नाही तर प्रेमासाठी निर्माण केलेलं आहे. देवाला नातं हवं होतं, आणि ते नातं तयार होण्यासाठी, ते संबंध बनवण्यासाठी परमेश्वराने मनुष्य निर्माण केला आपल्या स्वरूपाचा. एका गावामध्ये एक छोटा मुलगा होता, त्याचं नाव होतं रोहन. एक दिवस त्याने आकाशात तारे पाहिले. तो आपल्या आईला विचारतो, आई हे तारे कोणी बनवलं? आई म्हणाली, देवाने. मग तो आईला प्रश्न विचारतो, मग देवाने मला का बनवलं? त्यावर आई म्हणते, कारण देवाला तू खूप आवडतोस. त्या मुलाच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले, कारण त्याला कळलं तो अपघाताने जन्मलेला नाही आहे, तो देवाच्या योजनेत जन्मलेला आहे. देवाची योजना होती की मनुष्याला निर्माण करावं. आज जगामध्ये खूप लोक म्हणतात की देवच नाही आहे, सगळं स्वतःच तयार झालं आहे. पण जेव्हा आपण आकाश पाहतो, तारे पाहतो, समुद्र पाहतो, तेव्हा एक प्रश्न उभा राहतो की हे सगळं इतकं सुंदर आणि व्यवस्थित कसं आहे? याचं उत्तर एकच आहे, देवाची सृष्टी. हे देवाने बनवलेली सुंदर अशी सृष्टी. सृष्टीची सुरुवात फक्त भूतकाळातील गोष्टी नाहीत बरं का. देव अजूनही काम करत आहे. स्तोत्रसंहिता 139:14 लिहिलेलं आहे की मी अद्भुत आणि आश्चर्यकारी रीतीने निर्माण झालो आहे. याचा अर्थ काय? तुम्ही अपघात नाही आहे, तुम्ही देवाची योजना आहात. या सृष्टीच्या कथेतून आपल्याला 3 गोष्टी शिकायला मिळतात. नंबर 1, देव आपला निर्माता आहे. आपण देवाच्या प्रतिमेत तयार झालेलो आहोत.
आणि देवाला आपल्याशी नातं जोडवायचं होतं. जेव्हा आपण आकाशाकडे पाहतो तेव्हा आपण देवाच्या महान सृष्टीकडे पाहतो. देवाची सर्वात सुंदर सृष्टी कोण आहे माहीत आहे? तुम्ही आणि मी. देवाने तुम्हाला आणि मला उद्देशाने निर्माण केलेलं आहे. आज जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं जीवन निरर्थक आहे, तर लक्षात ठेवा, देवाने तुम्हाला प्रेमानं तयार केलं आहे आणि त्याची योजना अजून संपलेली नाही बरं का. आता आपण पाहूया की जगात पाप कसं आलं. देवाने मानवाला निर्माण केलं, त्याला एदेनच्या बागेमध्ये ठेवलं आणि त्याच्यासोबत प्रेमाचं नातं निर्माण केलं. पण आज एक सर्वात मोठा प्रश्न आहे, जर देवाने जग परिपूर्ण बनवलं होतं तर मग पाप, दुःख आणि मृत्यू जगात कसं आलं? याचं उत्तर आहे आपल्याला बायबलच्या पहिल्या पुस्तकात मिळतं, द बुक ऑफ जेनेसिस. उत्पत्तीमध्ये देवाने आदामाला एदेनच्या बागेत ठेवताना एक आज्ञा दिली होती. उत्पत्ती 2:16 आणि 17 लिहिलेलं आहे की देव म्हणाला, तो बागेतील सर्व झाडाची फळं खाऊ शकतोस, पण ज्ञानाच्या झाडाचं फळ खाऊ नकोस बरं का, कारण ज्या दिवशी तू ते खाशील त्या दिवशी तू नक्की मरशील. देवाने ही आज्ञा दिली होती कारण त्याला मानवावर प्रेम होतं. प्रेमामध्ये नेहमी निवड म्हणजे चॉईस असते. देवाने मानवाला रोबोटसारखं बनवलं नाही हो, त्याला स्वतंत्र इच्छा दिली. पण एका दिवशी एदेनच्या बागेत एक धोकादायक गोष्ट घडली. उत्पत्तीमध्ये लिहिलेल्या 3:1 सर्प हा सर्व प्राण्यांमध्ये अधिक कपटी होता, चतुर होता. हा सर्प फक्त प्राणी नव्हता बरं का, बायबल सांगते की हा शैतानाचं रूप होता. द बुक ऑफ रेव्होल्युशनमध्ये सांगते 12:9 तो प्राचीन सर्प म्हणजे शैतान आहे. शैतानाने हवेला एक प्रश्न विचारला, देवाने तुला खरंच सांगितले की तुम्ही कोणत्याही झाडाचं फळ खाऊ नये? ही शैतानाची सर्वात मोठी युक्ती होती बरं का. तो नेहमी देवाच्या वचनावर शंका निर्माण करायला लावतो आणि मनुष्य शंका निर्माण करतो आणि शंका निर्माण झाली की मनुष्यामध्ये अलग अलग विचार निर्माण होतात. आजही तो लोकांच्या मनामध्ये विचार टाकतो, देव खरंच आहे का? देव खरंच चमत्कार करतो का? अरे तो खरंच देव आहे तर मग तुमच्या जीवनामध्ये का चमत्कार झाला नाही? असं तो आपल्या दिमागामध्ये भ्रम निर्माण करतो. देवाचं वचन खरंच सत्य आहे का? शैतान पुढे म्हणाला, द बुक ऑफ जेनेसिस 3 आणि 4:5 लिहिलं आहे, तुम्ही नक्की मरणार नाही आहे, हां, परंतु तुमचे डोळे उघडतील बरं का आणि तुम्ही देवासारखे व्हाल. हा सैतानाचा सर्वात खोटा वादा होता. त्याने हवेला विश्वास दिला की देव तिच्यापासून काहीतरी चांगलं लपवत आहे. हवेने त्या झाडाकडे पाहिलं. 3 गोष्टी त्या झाडाकडे पाहिल्यानंतर आकर्षित करत होत्या बरं का. लक्ष देऊ नये का, ते झाड एकदम सुंदर दिसत होतं बरं का, एकदम आकर्षित. हवेनं फळ खाल्लं आणि आदामालाही दिलं. त्या क्षणी इतिहास बदलला बरं का. पाप जगामध्ये आला. त्या एका निर्णयाने सगळं बदललं. पहिल्यांदा काय झालं माहीत आहे? लाज निर्माण झाली, लाज. द बुक ऑफ जेनेसिस 3:7 लिहिलेलं आहे, आदामाने हवेला समजलं की ते नग्न आहेत. आणि दुसरं काय झालं माहीत आहे? भीती निर्माण झाली, भीती. उत्पत्ती 3:10 लिहिलेलं आहे, आदम म्हणाला, मी तुझा आवाज ऐकला आणि मला भीती वाटली. म्हणजे भीती निर्माण झाली. कधी? पापमध्ये आल्यानंतर. पहिले काय झालं? लाज निर्माण झाली, लाज वाटू लागली देवासमोर यायला. आणि दुसरी काय झालं? भीती वाटू लागली. पूर्वी जो माणूस देवासोबत बोलत होता, देवासोबत चालत होता, आज तो देवापासून लपत आहे. आणि तिसरी गोष्ट काय माहीत आहे? मानव देवापासून दूर गेला, म्हणजे देवाला पाहून तो लपू लागला. ही गोष्ट घडते बरं का. म्हणून लक्षात ठेवा, ज्यावेळेस मनुष्यामध्ये पाप येतं त्यावेळेस 3 गोष्टी सुरुवातीला घडतात. लाज वाटते देवासमोर जायला, प्रार्थना करायला. आणि दुसरी गोष्ट भीती निर्माण होते, प्रत्येक गोष्टीमध्ये भीती वाटणार. आणि तिसरी गोष्ट, तो माणूस हळूहळू देवापासून लांब जातो. त्या पापामुळं देवाचं आणि मानवाचं नातं तुटलं. बायबलमध्ये एक सुंदर अशी कथा आहे, लूक त्याचा 15 अध्याय. एक मुलगा आपल्या वडिलांचं घर सोडून गेला. त्याने आपली संपत्ती उधळली. शेवटी तो गरीब झाला आणि डुकरासोबत राहू लागला बरं का. तेव्हा त्याला समजलं तो चुकीच्या मार्गावर गेला आहे. तो परत बापाकडे आला आणि वडिलांनी त्याला माफ केलं बरं का. ही कथा आपल्या सर्वांसाठी आहे. आपण ही कधी ना कधी देवापासून दूर जातो, कधी ना कधी आपण पापात पडतो. ही कथा आपणाला शिकवते. एका शहरात एक माणूस राहत होता, त्याचं नाव होतं अमोल. तो लहानपणी प्रार्थना करायचा, पण मोठा झाल्यावर तो वाईट सवयीमध्ये अडकला. दारू, जुगाड, खोटं बोलणं, त्याचं कुटुंब तुटायला लागलं. एक दिवस तो पूर्णपणे एकटा झाला. त्या रात्री त्याने देवाला प्रार्थना केली की देवा, मी चुकीचा होतो. त्याने पाप कबूल केला की देवा, मी गलती करत होतो, मी पापाचं जीवन जगत होतो.
त्या दिवसापासून त्याचं जीवन बदलायला लागलं बरं का, ज्या दिवशी त्यानं पाप कबूल केला. कारण देव अजूनही माफी देतो, देव माफ करतो. आपण ज्यावेळेस पापाची कबुली करतो त्यावेळेस देव आपल्याला क्षमा करून टाकतो. कारण बायबल सांगतो की देव कृपाळू आणि दयाळू देव आहे. त्या दिवसापासून त्याचं जीवन बदलायला लागलं. आज जगात आपण तेच करतो. खोटं बोलणं, द्वेष, हिंसा, लोभ ही सर्व पापाची फळे आहेत. द बुक ऑफ रोमनमध्ये सांगतं 3:23 सर्वांनी पाप केलं आहे, म्हणजे आपण सर्व आदामाच्या पत्नाचा भाग आहोत. पण देवाने मानवाला सोडलं नाही बरं का. मनुष्याने पाप केलं तरीही देवाने मनुष्याला सोडलं नाही. एदेनच्या बागेत देवाने एक वचन दिलं. उत्पत्ती 3:15 एक दिवस एक तारणारा येईल जो सर्वांचं डोकं चिरडेल. याचा अर्थ जो सैतानाने कार्य केलं होतं त्या सैतानाची सत्ता तो तोडेल. तो तारणारा म्हणजे येशू ख्रिस्त. पाप जगामध्ये आलं पण देवाची कृपा त्यापेक्षा मोठी आहे बरं का. मानव पडला, मनुष्य पडला, पण देवाने त्याला उठवण्यासाठी योजना केली बरं का. आता पुढे काय होतं बघा. आपण सर्व कधी ना कधी चुकीचे निर्णय घेतो, पण देव अजूनही आपल्यालाच बोलवत आहे. काय म्हणत आहे? आज जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही देवापासून दूर गेला तर लक्षात ठेवा, देव अजूनही तुमची वाट पाहत आहे. अजूनही तुमची वाट पाहत आहे की माझा मुलगा माझ्याकडे परत येईल. जसा तो उदिळा पुत्र आपल्या बापाकडे गेला, पश्चाताप करून गेला, तसं देव आपली परमेश्वर वाट पाहतो की माझा मुलगा माझ्याकडे येईल. म्हणून असं देव आपली वाट पाहत असतो. म्हणून आपले पाप कबूल करून परमेश्वराकडे वळणे, चांगल्या मार्गाला वळणे हे सगळ्यात महत्त्वाचं आणि देवाची इच्छा हेच आहे. आता आपण पाहूया तिसरा पॉईंट. देवाने मानवाला वाचवण्यासाठी काय केलं, म्हणजे तारणाची योजना. आपण आधी पाप पाहिलं की पाप जगात कसं आलं. आदामाने हवेने देवाची आज्ञा मोडली आणि त्या एका निर्णयामुळे संपूर्ण मानवजातीवर पाप आले आणि मृत्यू आला. द बुक ऑफ रोमन्स 5:12 लिहिलेलं आहे की एका मनुष्याने पाप जगात आलं आणि पापामुळे मृत्यू आला. त्या दिवसापासून मानव देवापासून दूर झाला. पण एक मोठा प्रश्न निर्माण होतो की मग देवाने मानवाला का सोडलं नाही. देवाने मानवाला वाचवण्यासाठी एक महान योजना तयार केली. बायबल सांगते की देव प्रेम आहे. देव प्रेम आहे याचा अर्थ असा की देवाला मानव नष्ट व्हावा असं वाटत नव्हतं, त्याला मानव परत त्याच्याकडे यावा असं वाटत होतं. म्हणून देवाने एक तारणाची योजना तयार केली बरं का. पाप झाल्यानंतरही देवाने आशेचं वचन दिलं. उत्पत्ती 3:15 देव म्हणाला की एक दिवस स्त्रीच्या वंशातून तू एक व्यक्ती येईल जो सर्पाचं डोकं चिरडेल, त्याला पायाखाली तुडवेल. हे वचन प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल होतं बरं का. लक्ष देऊन ऐका. लक्ष देऊन ऐकलं तर तुम्हाला समजून येईल. म्हणजे बायबलच्या सुरुवातीपासूनच देवाने तारणाची योजना सुरू केली होती आणि हजारो वर्षांनी देवाने आपलं वचन पूर्ण केलं. योहान 1:14 लिहिलेलं आहे, वचन देह म्हणलं आणि आपल्यामध्ये राहिलं. देव स्वतः मनुष्याच्या रूपात पृथ्वीवर आला, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. देवाने येशूला पाठवलं. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बरं का. लक्ष देऊन ऐका. जॉनमध्ये लिहिलेलं आहे की 3:16 यूहन्ना 3:16 देवाने जगावर इतकं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, ज्याने त्याच्यावर विश्वास ठेवला तो नाश पावणार नाही. याचा अर्थ देवाने मानवाला शिक्षा देण्याऐवजी त्याला वाचवण्यासाठी आपला पुत्र दिला. येशू पृथ्वीवर आला आणि त्याने आजारी लोकांना बरं केले, गरिबांना मदत केली आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे पापांना क्षमा दिली. ज्यांनी पाप कबूल केले त्यांना क्षमा दिली. आणि एवढंच नाही आहे, तो शिकवायचा की देवाचं राज्य जवळ आलं आहे. पण काही लोकांना येशू आवडत नाही आहे, त्यांनी त्यांना नाकारलं. शेवटी येशूला पकडण्यात आलं, त्याला मारहाण केली, त्याला क्रूसावर खेळलं. लूक 23 लिहिलेलं आहे, क्रूसावर येशूने एक वाक्य म्हटलं, पिता यांना क्षमा कर, कारण ते काय करतात त्यांना समजत नाही आहे, त्यांना क्षमा कर. तो स्वतःसाठी मरत नव्हता प्रियानो, तो आपल्या पापासाठी मरत होता. रोमन 5:8 लिहिलेलं आहे, आपण अजून पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. पण ही कथा इथेच संपत नाही बरं का. 3 दिवसांनी एक चमत्कार घडला. येशू मृत्यूवर विजय मिळवून पुन्हा जीवन झाला. मत्ती 28:6 लिहिलेलं आहे, तो इथे नाही आहे, तो उठला आहे. याचा अर्थ मृत्यूचा अनुभव झाला पण पापाचा पराभव झाला. बायबलमध्ये एक सुंदर कथा आहे बरं का. लोक 19 लिहिलेलं आहे, एक माणूस होता, त्याचं नाव होतं जक्कई. तो कर वसूल करणारा होता. लोक त्याला पापी म्हणायचे. पण एक दिवस येशू त्याच्या घरी गेला आणि जक्कईचं पूर्ण जीवन बदललं. तो म्हणाला, मी चुकीचा आहे, मी पापी आहे. येशू म्हणाला, आज या घराला तारण आले. कधी म्हणाला माहीत आहे? ज्यावेळेस त्या जक्कईने पाप कबूल केलं त्यावेळेस लगेच येशू म्हणत आहे
की आज या घराला तारण आलं आहे. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये जे काही कृत्य केलेलं आहे, घाणेरडं, जे देवाच्या विरुद्ध वागलेलं आहे, ते पाप कबूल करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. एका शहरात एक माणूस राहत होता. त्याचं नाव होतं सतीश. तो वाईट सवयीमध्ये अडकला होता. त्याचं कुटुंब तुटत होतं. एक दिवस त्याने चर्चमध्ये एक संदेश ऐकला. देव अजूनही तुला प्रेम करतो, पास्टर साहेबांनी चर्चमध्ये सांगितलं. त्या रात्री त्याने प्रार्थना केली, येशू माझ्या जीवनात ये, माझं मन बदल, माझं मन हृदय परिवर्तन कर. हळूहळू त्याचं जीवन बदलू लागलं. कारण देवाची कृपा अजूनही काम करते. आजही देव लोकांना बोलवत आहे. देवाने आपल्यासाठी सर्व काही केलं आहे. आता आपल्याला 3 गोष्टी कराव्या लागतात. लक्ष देऊ नये का? नंबर 1, पाप कबूल केलं पाहिजे, देवाकडे परत आलं पाहिजे आणि येशूवर विश्वास ठेवला पाहिजे. मानव पापामुळे पडला हो, पण देवाने मानवाला सोडून दिलं नाही बरं का. मनुष्याने पाप करूनसुद्धा देवाने त्याला सोडलं नाही आहे, एकटं कधीच सोडलं नाही आहे. त्याने आपल्या पुत्राला पाठवलं. येशूने क्रूसावर मरण स्वीकारलं जेणेकरून आपण अनंत जीवन मिळू शकतो. देवाचं इतकं प्रेम मोठं आहे की त्याने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सर्व काही केलं आहे. आज जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं जीवन तुटलेलं आहे, तर लक्षात ठेवा, येशू अजूनही लोकांना वाचवत आहे. फक्त त्याला हाक मारा, त्या परमेश्वराला, त्या येशू ख्रिस्ताला माझ्या हृदयामध्ये ये म्हणून असं हाक मारा. देव आजही तयार आहे आपल्या, तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये येण्यासाठी. शेवटी काय होणार आहे माहिती आहे? प्रगटीकरणाचं रहस्य सगळ्यात मोठं. लक्ष देऊ नये का? देवाने सृष्टी निर्माण केली, पाप जगात आलं, देवाने येशूच्या द्वारे मानवाला तारण दिलं. पण आता एक गोष्ट महत्त्वाचा प्रश्न आहे. आता एक या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे, शेवट काय होणार? शेवटी काय होणार? आता जगाचा शेवट कसा होईल याचं उत्तर बायबलच्या शेवटच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे बरं का. आता आपण पाहिलं उत्पत्ती, आता आपण प्रगटीकरण पाहूया. प्रगटीकरणचं पुस्तक आपल्याला भविष्यात काय होणार आहे ते सांगतं. बायबल सांगते की एक दिवस येशू पुन्हा येणार आहे. प्रेषितांची कृत्य 1:11 लिहिलेलं आहे, जसा येशू स्वर्गात गेला आहे ना, तसा तो पुन्हा येईल. ते पुन्हा ह्या पृथ्वीवरती येणार आहे. ही फक्त एक कथा नाही बरं का, ही देवाची एक प्रतिज्ञा आहे, एक वचन आहे. बायबल सांगते की शेवटच्या काळात युद्ध वाढतील, लोकांमध्ये द्वेष वाढेल, पाप वाढेल. मत्ती 24 लिहिलेलं आहे की लोक देवापासून दूर जातील. आणि सध्या तेच होत चाललं आहे. युद्ध चालू आहे, द्वेष चालू आहेत आणि लोक देवापासून दूर जात आहेत. पण देव अजूनही लोकांना बोलवते बरं का. एक दिवस सर्व लोक देवासमोर उभे राहतील. प्रगटीकरण 20:12 लिहिलेलं आहे, मृत लोक देवासमोर उभे राहतील आणि पुस्तक उघडली गेली. त्या दिवशी प्रत्येकाच्या जीवनाचा हिसाब घेतला जाईल. कोण काय केले, कसं वागले, ह्या सगळ्या गोष्टीचा हिसाब घेतला जाईल बरं का. जे लोक देवावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी एक महान वचन आहे. प्रगटीकरण 21:4, देव त्याच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू पुसून टाकेल आणि त्या ठिकाणी मृत्यू नाही, दुःख नाही, वेदना नाही आहे. तो एक नवीन स्वर्ग आणि नवीन पृथ्वी होईल. येशूने एकदा एक दृष्टांत सांगितला. मत्ती 25 एक राजा परत येतो आणि आपल्या सेवकांना विचारतो, तुम्ही माझ्यासाठी काय केलं? काही सेवक विश्वासू होते, त्यांना बक्षीस मिळालं. ही कथा आपल्याला सांगते, देव एक दिवस आपल्या जीवनाकडे पाहणार आहे. एका वृद्ध माणसाचे नाव होते एक जॉन. तो आयुष्यभर देवावर विश्वास ठेवत होता. त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवशी तो खूप आजारी पडला. त्याच्या मुलाने विचारलं, तुम्हाला मरणाची भीती वाटते का? तो हसला आणि म्हणाला, नाही, कारण मला माहीत आहे मी कुठे जाणार आहे ते. त्या रात्री तो शांतपणे देवाकडे गेला. हीच आशा बायबल देते. प्रगटीकरण पुस्तक सांगतं की शेवटी देव वाईटाचा त्याग करणार आहे, नाश करणार आहे आणि शैतान हारलेला आहे. रेव्होल्यूशन 20:10 लिहिलेलं आहे, देवाचं राज्य कायमचं स्थापन होईल. उत्पत्तीत मानव पापात पडतो आणि प्रगटीकरणामध्ये देव मानवाला पुन्हा आपल्याजवळ घेतो. म्हणजे बायबलची संपूर्ण कथा आहे निर्मिती, पतन, तारण आणि अनंत जीवन. आता आपल्याला 2 गोष्टी करायच्या आहेत. कोणत्या माहीत आहे? नंबर 1, देवावर विश्वास ठेवणे, त्याच्या मार्गावर चालणे आणि कोणालाही माहीत नाही येशू कधी परत येईल. हे जग कायमचं नाही बरं का. एक दिवस सर्व काही बदलणार आहे. एक दिवस एक गोष्ट कायम राहणार आहे, परंतु ते म्हणजे देवाचं प्रेम. आज जर तुम्ही देवाला तुमच्या जीवनामध्ये स्थान दिलं तर तुम्हाला अनंत काळचं जीवन मिळणार आहे. म्हणून येशू कधी येणार आहे माहीत नाही आहे, परंतु त्यासाठी आपल्याला तयार राहणं हे गरजेचं आहे बरं का. कारण वेळ निघून गेल्यानंतर पुन्हा जर तुम्ही तयार राहायचा प्रयत्न केला तर काहीच होणार नाही. आपल्याला इथंच राहावं लागेल. म्हणून सांगतो, आताच पश्चाताप करा,
त्या देवाकडे विनवणी करा, पाप कबूल करा. तो परमेश्वर महान आहे, कृपाळू व दयाळू देव आहे. तो आपणाला नक्कीच आपणाला क्षमा करणार आहे. तर चला आपण सर्वजण डोळे बंद करूया आणि शेवटची प्रार्थना करूया. सर्वजण डोळे बंद करूया. धन्यवाद माझ्या स्वर्गीय पिता परमेश्वरा, सुंदर असं वचन आज आम्हाला दिलंस परमेश्वर. तेव्हा ह्या वचनाच्याद्वारे आम्हाला समजलं की परमेश्वरा तू लवकर येणार आहेस, म्हणून आम्ही आमचे पाप कबूल करत आहे परमेश्वरा, आणि आम्ही कबूल करून आम्ही या ठिकाणी सोडून देत आहे परमेश्वरा. आमच्यावर दया कर, कृपा कर प्रभू. जे कोणी हे व्हिडिओ पाहत आहेत परमेश्वरा, त्या प्रत्येकाला आशीर्वादित कर, तुझी शांती समाधान आरोग्य देऊन चालव परमेश्वरा, आणि त्यांना पापापासून दूर ठेव परमेश्वर. त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य कर आणि पूर्णपणे सगळ्याला व्यवस्थितरित्या चांगल्या मार्गाने चालण्यासाठी सहायता मदत कर. स्वर्गीय पिता परमेश्वर, आम्ही येशूच्या नावात प्रार्थना केली होती पिता. आमेन, आमेन, आमेन. जर हे वचन तुम्हाला आवडलं असेल तर इतरांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांना मदत होईल की परमेश्वराच्या आज्ञेमध्ये कसं चालावं आणि देव काय करणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनाही समजून येतील. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, आणि हो, असेच आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबही करा. तर चला आपण भेटूया आणखीन असेच नवीन व्हिडिओमध्ये.